सो गाईज मी आजपासून ब्लॉगिंग करायचं सुरू करते अँड नॉट अ गुड स्टार्ट. आय नो बेडशीट इग्नोर करा, मी हॉस्टेलवर राहते, कोणीही जज करायचं नाही. सो दिस इज माय गुड गँग. तो आहे पिकाचू, तो आहे फॉक्सी आणि पांड्या जो जुने मेंबर्स ऑफ गँग आहे, आणि ती आहे चमकी चमडी विच इज व्हेरी क्यूट. आणि हे प्री शावर रुटीन आहे. ओके, माझ्या वरचा जो मजला आहे तो उडाला आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, मी गजनीला कॉम्प्लेक्शन देते. येस, दिस इज मी जीप काढताना येडे वाकडे तोंड करताना. सो मी सगळं फासणार माझ्या केसात, ऑइल कंडिशनर जे मिळेल ते. आणि त्यानंतर आफ्टर शावर रुटीन जो असेल माझा तो असेल एकदम एस्थेटिक कॅन्डल्स वगैरे, जसं तुम्ही बघूच शकता. मी ट्राय करते पण मी दरिद्रसारखीच राहते. येस, दॅट इज व्हेरी ट्रू. मी ट्राय करते एस्थेटिकची 14 बनायसाठी, बट इट्स फाईन. त्यानंतर मी परत येडे चेहरे बनवत स्किन केअर करताना ज्याचा घंटा फरक पडतो माझ्या तोंडावरती. मी काहीही बाहेरचं अचरकचर खाऊन घेते आणि माझ्या तोंडाची वाट लावायची कामं करते. मम्मी पप्पांचा पैसा भुकती आहे. येस, व्हेरी रिअलिस्टिक स्टेटमेंट्स. त्यानंतर हे मी मॉइश्चरायझर लावते, घिसती आहे फक्त, लेपापोथी करते मी माझ्या थोबड्यावर. परत एकदा चेहरे बनवत लिटरली म्हणजे 3 का 4 वाजता दुपारचे मी हे धंदे करते. का? कारण मी लेट उठते, कारण मी दुपारचा अभ्यास करते आणि मी गिळत नाही काहीच. त्यानंतर मी जे सापडेल ते ठुसायचं काम करते. सी, महागडे प्रोडक्ट्स लावायचे जस्ट टू बिकम दिस, काय म्हणतात त्याला, दरिद्र प्रकार. स्टील मी स्वतःला सेल्फ ऑब्सेस्डच बोलते गाईज, कारण मला मी खूप सुंदर वाटते. आणि सगळे प्रकारचे प्रोडक्ट्स लावल्यानंतर दिस इज वॉट आय लुक लाईक. येस, नॉट सो बिग डिफरन्स. बट त्यानंतर फायनल स्टेप इज ऑर लिप बाम. तर गाईज आता मी मला लिप बाम खूप आवडतो. मी ऑब्सेस्ड लिप बाम, लिप ग्लॉसची. आणि ठीक आहे, एवढं सुंदर कोण असू शकतं माझ्या इतकं नाही. तर मला मोसंबी सोलता येत नाही. मी इथे कष्ट करते आहे आणि मी ठुसायचं काम करते. जस्ट ॲज आय सेड, मी फक्त ठुसायचंच काम करते. जे मला ते पण नीट येत नाही आहे. ते बघा, मी तसं काय म्हणतात त्याला, ते गाल एकदा फुगरे आहेत आणि त्यात मी फक्त गिळायचं काम करते. ठुसायशिवाय मला काहीच येत नाही. येस, दिस इज द परफेक्ट थिंग आय कॅन डू. ते पण परफेक्टली झालेलं नाही आहे इथे. त्यानंतर मी थोडेसे इमोशनल टॉक्स केले माझ्या चमकी चमडीसोबत, व्हेरी थेरप्युटिक. त्यानंतर माझ्या फोनमध्ये एक अफर्मेशन ॲप आहे ज्यात मला वर्दी ऑफ प्रेग्नन्सी आणि पॅरेंटहूड आलं आहे. वाय? देन आफ्टर दॅट दिस इज द प्लेट. आणि इथे मी ठुसताना रात्रीचं जेवण, ते पण साऊथवाल्यांचं जेवण मी मागून आणलं आहे, कारण आमचं जेवण मला आवडत नाही. इतकं थर्ड क्लास असतं हॉस्टेलचं जेवण, इफ यू कॅन रिलेट. इतकं थर्ड क्लास होतं, बट साऊथवाल्यांचं जेवण छान होतं. आणि लाईक काय बोलू शकतो, पण मी एन्जॉय करते इथे थर्ड क्लास जेवणसुद्धा. त्यानंतर माझ्या प्रिय रूममेटनी जेवणावरती प्रतिसाद साधलेला आहे, तो मला तुम्हाला ऐकवायचा आहे. एकदम थर्ड क्लास भेंडी आहे, बिलकुल चव नाही आहे. आणि तुम्ही पोटॅटो बघू शकता, ते असतात ना, त्याचं पील सुद्धा केलेलं. असं वाटतंय की 10 दिवस पुराणे पोटॅटो. आणि ही भेंडी बघा, ही भेंडी तुम्ही बघू शकताय. काय हा प्रकारच काय, या भेंडीचा प्रकार काय ते सांगा मला. कसं खायचं आहे जेवण? एन्जॉय करतायत. मी मिक्स व्हेज घेतली आहे. इतकं थर्ड क्लास जेवण खाल्ल्यानंतर मी निघाले अटेंडन्ससाठी. हे गर्दी अटेंडन्सची. त्यानंतर मी माझं नाईट रुटीन फॉलो केलं. ग्रीन टी, कॅन्डल्स, थोडं एस्थेटिक परत बनायचा प्रयत्न. माझ्या रूममेटनी पण इकडे व्हिडिओ काढायला खूप मला सपोर्ट आणि हेल्प केली आहे. त्यानंतर मी जर्नलिंग करते. काय नाही, दिवसभरात मी काय गाणमस्ती केली हे मी लिहिते. त्याच्यात अजून काहीच करत नाही, खूप असं भारी असं काहीच नाही आहे, बट इट हेल्प्स. ठीक आहे, सायकॅट्रिस्टला गरज नाही पडत पैसे द्यायची, हे फुकट फाकटमध्ये होऊन जातं सगळं. आणि त्यानंतर मग मी बुक बुक वाचली.